जेव्हा एखादा विटिलिगो, कोड किंवा पांढऱ्या चट्ट्यांचा पेशंट आमच्याकडे येतो, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आणि फर्स्ट गोष्ट आम्ही बघतो डिसीज स्टेबिलिटी. म्हणजे डिसीज वाढतोय का, पांढरे चट्टे वाढतायत का, जे आहेत ते नवीन येत आहेत का, अजून कुठे नवीन डिसीज ऍक्टिव्हिटी भेटतेय का. जर डिसीज ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे नवीन नवीन चट्टे येत आहे आणि असलेले चट्टे वाढतायत, तर तो झाला अनस्टेबल डिसीज. अशा वेळेस तुम्हाला ओरल स्टिरॉइड्स, लावायला मलम, फोटोथेरपी अशा सगळ्या गोष्टींची गरज पडते. त्यानंतर ज्यावेळेस तुमचा डिसीज स्टेबल झालाय म्हणजे तुम्हाला नवीन चट्टे येत नाहीये आणि असलेल्या चट्ट्यांची साईजही तेवढीच आहे, नवीन वाढत नाहीये, त्यावेळेस आपण तुम्हाला जी देणारी ट्रीटमेंट आहे ती वेगळी आहे. त्यामध्ये आपण टॉपिकल मेडिसिन्स देतो, ज्याच्याने तुम्हाला नवीन रंग येऊ शकतो त्या सेल्समध्ये, रिपिगमेंटेशन होऊ शकतं. त्यानंतर फोटोथेरपी इथे सुद्धा कामाला येते. त्याच्यासोबतच आपण ह्यामध्ये विटिलिगो सर्जरीज करू शकतो. आता विटिलिगोवर होणाऱ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये पंच ग्राफ्टिंग, ब्लिस्टर सक्शन ग्राफ्टिंग किंवा मेलॅनोसाइट ट्रान्सफर अशा वेगवेगळ्या प्रोसिजर्स येतात. पण त्यासाठी तुमचा जो चट्टा आहे त्याची साईज किती आहे, ते न वाढलेला किती वर्षांपासून आहे. जर ते 2 वर्षापासून वाढतच नाहीये, तिथे नवीन रंगही येत नाहीये आणि पांढराही पडत नाहीये, तर त्यावेळेस विटिलिगो सर्जरीला गेल्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. सोबत तुम्हाला हे नक्कीच लक्षात ठेवायचंय की विटिलिगो जी गोष्ट आहे ती टाइम घेणारी गोष्ट आहे. ह्याला टाइम लागणार आहे. तुम्हाला पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला काही विटिलिगो बद्दल डाऊट्स आहे तर कमेंटमध्ये विटिलिगो टाकून तुमचं क्वेश्चन नक्कीच टाका. अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.